मित्रांनो, राम राम. बारामती आणि राहुरी जे काय बायपोल इलेक्शन होणार आहे त्याचा अर्ज माघारी घेण्याचा आजचा दिवस होता मित्रांनो. आणि आपल्याला माहिती आहे माननीय अजितदादांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी सुनित्राताई ह्या निवडणुकीला उभे आहे. आणि राहुरीमध्ये जे काही कर्डिले साहेब होते त्यांचे चिरंजीव कर्डिले साहेबांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या जागेवर त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी भाजपने दिलेली आहे. आता ह्या सर्व संदर्भात बऱ्याच वाहपोह आपण ऐकला असेल मित्रांनो. आणि जे काही आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब यांची एक प्रेस कॉन्फरन्स ऐकण्यात आली, त्यांची बाईट ऐकण्यात आली. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की बारामतीचे उमेदवार कसे माघार घेणार आहेत किंवा कशा पद्धतीने हे केलं. आणि मला वाटलं मित्रांनो, खरंच जर त्यांनी माघार घेतली नसती ना तर सुनित्रताईंचा निश्चित पराभव झाला असता, असं त्यांच्या वक्तव्यावरून वाटतं मित्रांनो. आणि त्यांचे जे संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स पाहिली मी, आणि मला खात्री झाली की काँग्रेसचा पराभव महाराष्ट्रात तर होतोच होतो, पण देशात पण का होतो. या लोकांची पाय जमिनीवर नाही मित्रांनो, ते आसमानतात उडतात. बरोबर आहे की नाही. अहो, ज्या बारामतीमध्ये मागच्या 30-40 वर्षापासून त्यांचं जे काय कार्यालय म्हणत्या काँग्रेसचं, त्याचं कुलूप सुद्धा गंजून गेलं. ते उघडायला कोणी लोक नाही. आणि ते इतक्या गमजा मारतात त्या याच्यामध्ये की आज आम्हाला इतकी विनंती केली, अमक्याने विनंती केली, अमक्याने हे केलं. फडणवीस साहेबांनी स्वतः फोन केला, सुनित्रताईंनी फोन केला, त्यांच्या चिरंजीवनी फोन केला, आणि वेगवेगळ्या जे काय शरद पवार साहेबांनी फोन केला, त्यांनी आम्हाला कन्व्हिन्स केलं म्हणून आम्ही ते उमेदवारी माघार घेते. मला कळत नाही मित्रांनो, भाजपांना काय गरज होती माघार घ्यायची. तरी पण निवडणूक होणारच, अपक्ष लोक उभे राहिलेलीच तिथं. आणि एक काँग्रेसचा उमेदवार उभा राहून काय सुनित्रताईंचा पराभव झाला असता का? आहे का नाही. विचार करा मित्रांनो की जे काय आता आपण बघितलं असेल मागं की पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या ज्या निवडणुका झाल्या दादांच्या निधनानंतर, अपघाती निधनानंतर, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटांनी क्लीन स्वीप केलेले आपण बघितलं असेल. आणि दादांचं कर्तृत्व बारामतीमध्ये तर ते पराभूतच होऊ शकत नाही. 24 सालच्याच मतदानामध्ये त्यांना जवळजवळ 1,00,000-1,15,00,000च्या मतदानाने लीडने ते निवडून आलेले होते. आणि त्यांचा बालेकिल्ला आहे तो. बरोबर आहे की नाही. तिथं जाऊन हे महाशय सपकाळ साहेब सांगतात की आमचा उमेदवार कसा निवडून येणार आहे पुढच्या निवडणुकीमध्ये 29मध्ये. आणि तोपर्यंत मोरे साहेब त्यांच्या पक्षात राहता का नाही ते पण माहीत नाही. आणि त्यांनी पण भरपूर गमजा मारला की आम्ही सच्चे कार्यकर्ते आहोत काँग्रेसचे वगैरे वगैरे. आपण ऐकले असेल, नसतं असेल तर निश्चित ऐका आणि आपलं हसू दाबता आलं तर बघा मित्रांनो. म्हणजे हे लोक कोणत्या धुंदीत बोलतात, कोणत्या याच्यामध्ये बोलतात तेच कळत नाही. आणि मित्रांनो, विचार करा 24च्या विधानसभा निवडणुकामध्ये काय परिस्थिती झाली त्यांची. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एका क्लिपने काय ज्यांनी चुकीचं नॅरेटिव्ह जे पसरवलं होतं की संविधान बदलणार, हे करणार, आणि त्यामुळं लोकांना वाटलं की भाजपाला सुद्धा जागेवर आणलं पाहिजे, म्हणून कदाचित या लोकांना जास्त खासदार त्यांचे निवडून आले. आणि तेव्हापासून ते हवेत गेले. बरोबर आहे की नाही. आणि ते सपकाळ साहेब तर फार म्हणजे भाजपने कशा प्रकारे देश हँग करून टाकलेला आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टापासून सगळ्या गोष्टी कशा त्यांच्या ताब्यात आहे. निवडणूक आयोग त्यांचं तर खेळणंच झालेलं आहे, हाताचं काय म्हणतो ना, हाताचं खेळणं झालेलं आहे. अशा प्रकारची वक्तव्य काँग्रेसची लोक करतात. आणि असेल पण कदाचित, माहीत नाही. म्हणजे परंतु त्यांच्या काळामध्ये त्यांनी काय केलं हे जनता विसरलेली का? बरोबर आहे का नाही मित्रांनो. आत्ताच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे जनतेला, नाही का नाही. गुगलवर किंवा वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडियाचे, मागचे वक्तव्य म्हणा त्यांनी कशा प्रकारे, आणि अनेक लोक सांगतात, वेगवेगळे तत्वचिंतक म्हणा किंवा वेगवेगळे विश्लेषक म्हणा, की काँग्रेसच्या काळामध्ये निवडणूक आयोग कसा पोपट होता याच्याखाली, आहे की नाही. त्याला पॅरेट म्हटलेलं आहे निवडणूक आयोगाला. आणि कशा प्रकारे त्यांनी म्हणजे TN सेशनपासून सगळेच, TN सेशनचं नाव आपण आदराने घेतो की त्यांनी एक निवडणूक आचारसंहिता लावली, आणि त्यापासून ते आपल्याला कळायला लागलं की निवडणुकीमध्ये असं पण असतं बुवा, आहे की नाही. तर मित्रांनो, त्यांच्या काळामध्ये त्यांनी काय जे केलं, त्यांना वाटतं प्रत्येक सत्तेत येणारे लोक हे करतात आणि करत असेल. बरोबर आहे की नाही. परंतु हा झाला विषय सगळा. परंतु
पवार साहेबांच्या अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांची जी काय लोकभावना लोकांच्या मनामध्ये दुःख झालेलं आहे, लोकांबद्दल लोकांच्या मनामध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे आणि सातत्याने आरोप करतात की त्यांचं अपघाती निधन नसून हत्या झालेली आहे. ते बोलता बोलता त्यांनी शब्द चाचारला सपकाळ साहेबांनी, बघा तुम्ही ते बाईटमध्ये कळत. आणि मला एक विशेष वाटतं मित्रांनो, सपकाळ साहेब कधी निवडणुकीच्या याच्यामध्ये उभे राहिले का नाही मला माहीत नाही, कोणत्या विधानसभेला म्हणा खासदारकीला म्हणा ते कधी उभे राहिले निवडून आले असं काही माहीत नाही. परंतु काँग्रेसचं एक असं आहे मित्रांनो की स्वतःच्या परिस्थितीची त्यांना जाणीव नाही, लोकांमध्ये जाण्याची तयारी नाही, गमजा मारायच्या फक्त सोशल मीडियावर येऊन किंवा पत्रकार परिषद घेऊन का आम्ही कशा प्रकारे जिंकणार आहोत, आम्ही कशा प्रकारे हे केलेलं आहे आणि कशा प्रकारे भाजपने सगळ्या यंत्रणा हॅक केलेल्या आहेत, कशा प्रकारे त्यांच्या नियोजनामध्येच सगळं हे करतात, बरोबर आहे का नाही. आता ज्या काही वेगवेगळ्या निवडणुका चालू आहे महाराष्ट्र देशामध्ये 5 राज्यांच्या, आता 4 राज्यांच्या तर झाल्याच, आता फक्त पश्चिम बंगाल राहिलेले, तिथं सुद्धा काय होईल सांगता येत नाही, बरोबर आहे. कदाचित जे काय 15 वर्षापासून ममता बॅनर्जींचा अत्याचार पश्चिम बंगालमध्ये चालू आहे, म्हणजे आपण बघितलं असेल का सर्व मानतात, देशाच्या पंतप्रधान ते मानतात, म्हणजे बंगालच्या पंतप्रधानच ते स्वतःला मानतात, त्यामुळे ते कोणत्याही शासकीय यंत्रणांना भाव देत नाही, आहे की नाही. आणि त्यामुळं हे 15 वर्षाचं त्यांचं सरकार जाईल का राहील याची मोठी उत्सुकता सध्या देशामध्ये लागलेली आहे. आणि तिथं कदाचित भाजपाचा विजय झाला, ममता बॅनर्जीचा पराभव झाला, तर यांना तर सगळ्या गोष्टीच होईल की सुप्रीम जे काय SIR प्रकरण आहे त्याच्या निमित्ताने कशा प्रकारे विरोधी पक्षांना पडणारे मतदानच त्यांनी गायब करून टाकले. आपल्या इथं नाही का काही वेगवेगळे मतदान घुसळवले, बाबा जास्त मतदान करून घेतलं, त्यांच्या लोकांचं मतदान करून घेतलं, सातत्याने आरोप प्रत्यारोप त्यांचे राहुल गांधीपासून सगळेच करतात. म्हणजे ही जी काही निवडणूक आहे फेअर्स नाही, म्हणजे ह्याच्या काय गोष्टी आहे मित्रांनो. आणि खरंच ती प्रेस कॉन्फरन्स पाहून हसावं कराडावं. आणि काँग्रेसचा पराभव कशामुळे होतो हे सामान्य माणसासारखा सामान्य माणूस पण त्यांचं वक्तव्य ऐकून बोलू शकतो, बरोबर आहे की नाही. जे काय पवार घराण्याची वर्चस्व बारामतीच्या बालेकिल्ल्यामध्ये आहे, पुणे जिल्ह्यामध्ये आहे, त्यांना ते शह द्यायला चालले, बरोबर आहे की नाही मित्रांनो. आणि त्यात अजितदादांचं अपघाती निधन झालंय आणि त्याची एक सहानुभूती, प्रचंड सहानुभूती सुनित्राताईंना मिळणार आहे हे सुद्धा त्यांना कळू नये उगवा. आणि कसं असतं मित्रांनो का एखादा मोठा व्यक्ती गेलेला आहे त्याला एक आदरांजली म्हणून ती निवडणूक बिनविरोध व्हावी असे सगळे प्रयत्न करतात, परंतु त्यांना इतका अभिमान झाला का मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विनंती केली व आहे की नाही, सगळ्या शरद पवारपासून आणि भाजपचे जे काय सध्या महाराष्ट्राचे सर्व आहे, ज्यांना सध्या सगळ्यात जास्त मोठा रणनीतिकार म्हणलं जातं भाजपचा महाराष्ट्रामध्ये, हुकुमाचा हक्का म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, यांनी सुद्धा मला विनंती केली, म्हणून सपकाळ साहेब सध्या हवेत गेलेले आपण दिसत आहेत. आपण बघतो मित्रांनो, त्यांचं वक्तव्य तरी असं वाटतं मला की प्रचंड अभिमान त्यांना झालेला आहे की स्वतः मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विनंती करून उमेदवारी मागं घ्यायला लावली. तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी आहे, आपण बघा, आपण ती मुलाखत त्यांची जी काय प्रेस कॉन्फरन्स ती ऐका आणि आपल्याला कळलं की हे लोक कोणत्या धुंदीत राहतात काँग्रेसच्या आणि कशा प्रकारे त्यांचं गर्वात गेलेलंच आहे, गर्वहरण झालेलं आहे, परंतु ते स्वीकारायला तयार नाही. अशा प्रकारच्या गोष्टी मित्रांनो बघा. विषय जर आवडला त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिजे